भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं ॲडव्होकेट आशावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आशा आणि अजयवरच्या हल्ल्याचं रहस्य गहिरं होत चाललंय. नानांना आठवतं की आशा 4 दिवसांनंतर तिच्या आणि अजयच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवत होती. पण 4 दिवसांनंतर अजयच्याच मृत्यूपश्चात कार्य करण्याची वेळ आलीये. 4थ्या दिवशी सगळे एकत्र येतात आणि आशाचा भाऊ आशिषही लपून छपून तिथे येतो. पोलिसांना सोहनलालवर संशय आहे आणि या गोष्टीमुळे सोहनलाल चिंतेत आहे. आता पुढे गायत्री, तुझं भांडण तर आशा आणि शिलाशी आहे ना? पण त्या निरागस मुलाने तुझं काय बिघडवलंय? इतके दिवस झाले त्या मुलाला एक साधा नोकर सांभाळतोय. सोहनलाल जिवंत असताना त्याला एका नोकराने सांभाळावं. गायत्री, माझी इच्छा आहे की त्याला तू इथे घेऊन यावंस, या घरामध्ये. तुझ्याजवळ राहिला तर तो काही शिकेल. तुम्ही त्याला शिलाकडे का नाही सोडून येत? तिच्या मुलीचा मुलगा आहे ना तो. माझ्या डोक्यावर का थोपताय तुम्ही? एकतर उभं आयुष्य मी शीलाला सहन केलं, तिच्या मुलीलाही सहन केलं, आणि आता या मुलालाही. का घेऊ मी त्याची काळजी? तुम्ही घेतलीयत का माझी कधी काळजी? शीलाने कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला तर गायत्रीचा फक्त राग आणि रागच दिसतो. त्या रागाच्या मागे लपलेलं दुःख, त्याचं कारण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही? कोणतीही स्त्री नवऱ्याला नाही वाटून घेऊ शकत. मी तेही केलं, फक्त एवढ्यासाठी कारण मी तुमचा आदर राखते आणि कदाचित तुमच्यावर खूप प्रेमही करते. पण तुम्ही माझ्या प्रेमाचा आणि आदराचा नेहमी गैरफायदा घेतलात. सगळी सुख तुम्ही दिलीत ती शीलाला, आणि तुमच्या सगळ्या चिंता आणि संकट मात्र माझ्या वाट्याला दिलीत. मी सुद्धा माणूसच आहे ना, मला सुद्धा वेदना होतात. पण मी हे सगळं तुम्हाला का सांगते? तुमच्याकडे तर स्वतःसाठीच वेळ नाहीये की तुम्ही हे बघाल की आम्ही जिवंत आहोत की मेलोय. गायत्री, प्लीज मरण्याच्या गोष्टी नको बोलूस.
तुला तर अजून खूप जगायचं आहे, खूप आयुष्य बघायचं आहे, कोयलचं लग्न करायचं आहे. आणि आणि माझी काळजी कोण घेणार? तू निघून गेलीस तर मी अगदी एकटा पडून जाईन. का? शिला आहे ना तुमच्यासाठी, तुमचं कुटुंब आहे. एकटी तर मी आहे, अनोळखी. तुमच्यासाठी, आपल्या मुलांसाठी. काहीतरी हीच संधी आहे ती. तू तुझ्या आतल्या त्या गायत्रीला परत आण, जे फक्त आणि फक्त प्रेम वाटते. या मुलाला तुझ्या प्रेमाची गरज आहे. मला माहितीये की शीला आहे, पण गायत्री ती त्याला त्या पद्धतीने नाही सांभाळू शकत जसं तू सांभाळू शकतेस. आणि मला खात्री आहे की तू त्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतेस. प्लीज. आज सांगताय मुलाला सांभाळ, मग म्हणाल शिलाला सांभाळ, मग म्हणाल तिच्या नानांना सांभाळ. असं करता करता सगळ्याच्या सगळं कुटुंब इथे येईल आणि मी हे कधीच सहन करू शकणार नाही. गायत्री, मला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप काही सहन केलंयस, पण बस एवढंच आणखी माझ्यासाठी. ठीक आहे, जर असं करण्याने तुमच्या मनात मला थोडीशी जागा मिळत असेल तर मी असंच करेन. माझं सौभाग्य परत मिळवण्यासाठी मी माझ्या सवतीच्या कुटुंबालाही थँक्स गायत्री. देवेश, अखेर मी रितेशला आणण्यासाठी गायत्रीला राजी करून घेतलंच. आणि एकदा का रितेश आला की आशाला आणण्याचे सगळे मार्ग आपोआप बनत जातील आणि मग त्यानंतर सगळी परिस्थिती आपल्या मुठीत येईल. हो हो, मला माहिती आहे. हो, पण तुला मी जेवढं सांगितलंय तेवढंच तू कर बस. मग बघत राहा. बाय. बोला डॉक्टर साहेब, काय झालं? तुम्ही आशाला घरी घेऊन जाऊ शकता. म्हणजे माझी मुलगी आता बरी झाली, पण तिची स्मृती? हे बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो, तिची स्मृती इतक्या लवकर परत येणार नाही. तिला हळूहळू एक एक करून सगळ्या गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतील. तिला तिचा भूतकाळ पूर्णपणे आठवावा लागेल. आता तर फक्त एवढंच आहे की तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता, पण एका गोष्टीची काळजी घ्या. तिला कोणत्याही तऱ्हेचा तणाव यायला नको. तिला तिच्या भूतकाळाची ओळख करून द्यावी लागेल. अच्छा. मी डिस्चार्ज पेपर बनवून घेतो. तुम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याही तिला घेऊन जाऊ शकता. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. थँक्यू. इट्स ओके. काय झालं बाबा तुम्हाला? तुम्ही खुश नाही आहात? नाही बेटा, मी तर फक्त हा विचार करत होतो की आशाला कोणत्या घरी घेऊन जायचं आता. त्या घरामध्ये जिथे तिचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, ते घर जे आता फक्त विटांची इमारत बनून उरलेलं आहे, की आपल्या घरी जिथे आपण स्वतःच परक्यासारखे राहतोय, किंवा सोहनलालच्या घरी, ते घर जे आशाचं कधी नव्हतंच मुळी. इतकी सारी घरं असूनही आज माझी लेक बेघर झालेली आहे बघ. असं नका म्हणू बाबा तुम्ही. आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ. लग्नाआधी ते घर तिचंच होतं ना बाबा. पण दुःखाची गोष्ट ही आहे की काही काळापूर्वी सगळं काही तिचं स्वतःचं होतं आणि आता ती सगळ्यांसाठी आणि सगळे तिच्यासाठी परके झाले. देव सगळं काही ठीक करेल. माझ्यावर विश्वास ठेवा. चला
तुझ्या विश्वासावरही विश्वास ठेवून बघूया आता. चल. रेखा ही भाग्याची. बाबा, अरे सोहनलाल, ये बेटा, बस मी तुझीच वाट पाहत होतो. बाबा काय झालं? काय सांगितलं डॉक्टरांनी? आशाची स्मृती कधी परत येईल? बेटा, या गोष्टीची खात्री तर कोणताही डॉक्टर नाही देऊ शकत. आता तर एखाद्या चमत्कारानेच आशाची स्मृती परत येऊ शकते. हो, एक आनंदाची बातमी आहे. डॉक्टरांनी सांगितलंय आपण आशाला घरी घेऊन जाऊ शकतो. हे तर फारच चांगलं झालं बाबा. हो बेटा, आशाला भेटल्यानंतर डॉक्टरांना पुन्हा भेटून आलो मी. त्यांना एका गोष्टीची काळजी होती की जर आशा तिच्या जुन्या घरी गेली तर तिथल्या गोष्टी पाहून असंही होऊ शकतं की तिची स्मृती परत येईल, पण हेही होऊ शकतं की तिचं मानसिक संतुलन बिघडून जाईल. बेटा, आम्हाला हे समजत नाहीये की तिला कुठे घेऊन जायचं. गुन्हा काय केलाय मी? आणि पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुरावा मी तुम्हाला कशाला दाखवू? पुरावे तर न्यायालयात सादर केले जातात. आणि हे तर उघडच आहे की जर मी केस लढायचा निर्णय घेतलेला आहे तर माझ्याकडे पुरावे नक्कीच असणार. आणि मी एकदा एखादा निर्णय घेतला की तो कधीच बदलत नाही. तुम्हाला सुद्धा हे चांगलंच ठाऊक आहे की माझ्या नसा नसात तुमचंच रक्त वाहतंय. माझा निर्णय नाही बदलणार. सोहनलाल, काय बाबा? कसला विचार करतोयस बेटा? बाबा, मी हा विचार करत होतो की आशाला कुठे ठेवता येईल. बेटा, तूही विचार कर, आम्ही विचार करतोच आहोत. आणि जर काही नाहीच झालं तर शेवटचा मार्ग हाच आहे की आम्ही आशाला इथे घेऊन येऊ. बाबा, मी आशाला घरी घेऊन गेलो तर माझ्या डोळ्यांसमोर राहिली तर मी सुद्धा निर्धास्त असेल. काय? हो बाबा, आधीची परिस्थिती वेगळी होती. आता आशा आजारी आहे. ती या घरात राहिली तर तिला एकटेपणा जाणवत राहील आणि त्याच्यामुळे कदाचित तिचा आजार वाढूही शकतो. बाबा, तिथे घरी सगळे लोक आहेत. कायम तिच्याजवळ कोणी ना कोणीतरी असेलच. ठीक आहे बेटा, पण अरे गायत्री तिच्या घरामध्ये आशाला आणण्यासाठी तयार होईल? तुम्ही ते माझ्यावर सोपवा बाबा. मी तिच्याशी बोलतो याबद्दल. मी निघतो आता. ठीक आहे बेटा. आज आपली आणि आपल्या माणसांची इच्छाच तर पाहायची. आशाची इच्छा जाणण्यामध्ये तर काही अर्थच नाहीये. जर घरी जाऊन तिला सगळं काही आठवलं, म्हणजे मला म्हणायचं की तिची स्मृती परत आली आणि तिने त्या दोघांना जर ओळखलं तर मी मरणार एवढं तर नक्कीच. मला काही करून पत्ता कापायलाच पाहिजे. मला तुम्हा सगळ्यांशी काही बोलायचं आहे. आशा बरी झाली आहे आणि तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली. आज मी तिला इकडे आणतो. का? शीला तिसरं लग्न करतेय का? आणि आशाच्या घरी राहायला जाते म्हणून आशा इथे येते? पण पापा, हे काय नवीन षडयंत्र आहे आता? आणि अचानक अशा प्रकारे आशासाठी एवढे प्रेमाचे उमाळे येण्याचं कारण विचारू शकते मी? गप्प का बसलात पापा? बोला ना. ज्या दिवशी शीलाने इथे येऊन सांगितलं की आशा आता बरी झालीये, मी त्याच दिवशी समजून चुकले होते. ही मुलगी इथे येऊन एके दिवशी आपलं घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. मम्मी, 1 मिनिट शांत बस. रागावल्यामुळे गोष्टी अजूनच बिघडतील मम्मी. बाया, गोष्टी ठीक होत्याच किंवा की आता सुधारतील? मी तुम्हाला एक सांगून ठेवते, ज्या दिवशी आशा माझ्या घराचा उंबरठा ओलांडून या घरामध्ये येईल
त्याच दिवशी या घराचा उंबरठा ओलांडून माझी प्रेतयात्रा निघाली. रेखा ही भाग्याची. ज्या दिवशी आशा माझ्या घरचा उंबरठा ओलांडून या घरात येईल त्याच दिवशी उंबरठा ओलांडून माझी प्रेतयात्रा बाहेर निघेल. अगं मम्मा, हे काय बोलतेस तू? त्या लोकांसाठी तू कशाला स्वतःचा जीव द्यायला निघालीस? आणि कमीत कमी आता तरी पप्पांना हे समजायला पाहिजे की त्यांचं कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे. कृतिका, तू गप्प राहा प्लीज. असं बोलल्याने परिस्थिती आणखी बिघडेल. पप्पा, आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की आशा पूर्णपणे बरी व्हावी. आमची याबद्दल काही तक्रार नाहीये पप्पा. आणि जर अशी कोणती गोष्ट असती तर आमच्यापैकी कोणीही तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलं नसतं पप्पा. पण पप्पा, आम्हाला हे नाही पटत की ती या घरात यावी. मान्य आहे तुमचं घर आहे, ती तुमची मुलगी, पण पप्पा आमचाही या घरावर पूर्ण हक्क आहे. हक्क? तू हक्काच्या बाता मारतोस? तू माझ्याशी, आपल्या बापाशी हक्काच्या गोष्टी करतोस? ज्याच्यामुळे तुला तुझी ओळख मिळाली, ज्याच्यामुळे समाजात तुला काहीतरी लायकी आहे, तू त्याच्याशी हक्काच्या गोष्टी करतोयस? आणि ही तुझी आई, जिचं घरी बसून बसून डोकं फिरलेलं आहे, तरी मी तुम्हा सगळ्यांना सहन करतोय, कारण तुम्ही सगळे माझी जबाबदारी आहात. माझा निर्णय झालेला आहे. आता आशा याच घरात येणार. आणि जर कोणाची माझ्या या निर्णयाबद्दल हरकत असेल तर दरवाजा उघडा. काय? तुम्ही असं नाही करू शकत. आशा माझी मुलगी आहे. ती माझीही मुलगी आहे. तू ही गोष्ट का विसरते शीला? हे बघ, तू आता सगळं जुळवून आणलेलं विस्कटू नकोस. मला आशाचं भलंच व्हायला हवंय. मी काही शत्रू नाहीये तिचा. मी असं नाही म्हणते की तुम्ही आशाचं भलं इच्छित नाही, पण जर तुम्ही तिला त्या घरी घेऊन गेलात तर आशा माझ्यापासून खूप दूर निघून जाईल. दूर तर ती तुझ्यापासून झालीच आहे शीला. ती तिची स्मृती गमावून बसली. स्मृती तिची गेलीये, माझी नाही. ती मला नाही ओळखत, पण मी तर तिला ओळखते ना. हो शीला, असं तू मानतेस. अगं पण तिच्या करता तू त्या अनोळखी लोकांपैकी एक आहेस जे तिला भेटायला येतात. तुम्ही इतक्या सहजपणे एवढ्या कडू गोष्टी कशा काय बोलून जाता हो? ती माझी मुलगी आहे, माझी लेक आहे. ती परक्या लोकांच्या घरी जाऊन का राहील? परक्या लोकांच्या घरी म्हणजे मी तुझ्यासाठी आता कोणीच नाहीये. वा, काय फळ दिलंस त्या आधाराचं जो मी तुला दिला होता. रेखा ही भाग्याची. किती शांतता आहे इथे. आशा इथे कशी काय राहू शकेल? सोहनलाल योग्यच बोलत होता. आशाची इथे खूप घुसमट होत राहील. काळ पण कशी काय कूस पालटतो. किती आनंद आणि किती गजबज असायची पूर्वी इथे. किती जाग असायची इथे. मला आठवतंय रितेशची ती मस्ती आणि माझ्या आशाचा तो आवाज. हो अजय, बास कर आता, बास कर. माझ्या पोटात दुखायला लागलंय.
बरं मला सांग, ऑफिसमधून कधी येतोयस तू? बरं ऐक, रितेशला ट्युशनमधून आणायचं विसरू नकोस हं? हो मी ठेवते फोन, बाय. हॅलो नानू. हाय बेटा, कशी आहेस तू? मस्त आहे नानू. बघा तुम्हीच. कोणाशी बोलत होतीस? अजयशी. ते आत्ता ऑफिसमधून निघतीलच एवढ्यात. अगं बेटा, त्याला फोनवर सांगायचंस ना लवकर यायला. तुम्ही दोघं मिळून सोहनलालच्या घरी गेला असता. का? बाळा, आज गायत्रीने पूजा ठेवली ना. शीला तर जाणारच नाही. तुम्ही दोघं गेला असतात तर बरं झालं असतं. आणि तुमचं म्हणणं आहे की आम्ही तिथे जाऊन त्यांची पूजा भंग करावी? हे तू बोलतेस बेटा? मग आणि काय बोलू नानू? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं आम्हाला तिथे पाहून त्यांना आनंद होईल ना? नाही नानू, आम्हाला पाहता क्षणीच त्यांचे चेहरे अगदी साफ उतरतील. त्यांचे उतरलेले चेहरे पाहण्यासाठी आम्हाला पाठवताय का तुम्ही? बेटा, तुझं त्यांच्या बरोबर रक्ताचं नातं आहे आणि भेटीगाठींमुळे नाती जास्त पक्की होतात. नाही नानू, माझं आणि त्यांचं नातं यामुळे टिकून आहे कारण माझं त्यांच्या घरात येणं जाणं नाहीये. ज्या दिवशी मी तिथे येणं जाणं सुरू करेन, समजा आमचं नातं संपलं. असं नको बोलूस बेटा. नाही नानू, मी नाही विचार करत. बेटा, मी विचार तर केला होता. नानू प्लीज असं काहीही मनात नका आणू जे पूर्ण करण्यासाठी मला माझ्या स्वाभिमानाची तडजोड करावी लागेल. नानू, मला तिथे जायची इच्छा नाहीये. हो बेटा, असा विचार करू नकोस. का नको करू नानू? ज्या घरात मला आणि माझ्या आईला फक्त शिव्याशाप दिले जातात, आम्ही अस्तित्वात असल्याचं दुःख व्यक्त केलं जातं तिथे. मला वाईट वाटतं की माझं त्या घराशी रक्ताचं नातं आहे. मी जिवंत असताना त्या घरात जायची इच्छा नाहीये मला नानू. माणूस विचार काय करतो आणि होऊन काय बसत. आशा म्हणाली होती ती जिवंत असेपर्यंत कधीच सोहनलालच्या घरी नाही जाणार. आणि आता सोहनलाल तिला आपल्या घरी घेऊन जायचं म्हणतोय. आणि त्या भगवंताची मर्जी तरी पहा, आज ना आशाला तिचं ते म्हणणं आठवतंय ना तिचे ते विचार उरलेत. माणसाच्या मनात काही असो, अखेर होतं तेच जे त्या वरच्याला मंजूर असतं. वाह. डॉक्टर शेखने तुला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. माझं कोणतंही घर नाही. पप्पा म्हणतात की मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन आशादीला घरी घेऊन यावं. जेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तुला विचारल्याशिवाय त्यांच्याबरोबर नाही जाणार तर त्यांनी मला रवीशी लग्न मोडण्याची धमकी दिली. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण आहात? मी इथे हॉस्पिटलमध्ये कोणा आशा सिंघलना भेटायला आलो होतो. मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तुम्हीच त्या आशा सिंघल आहात? नाही, मी आशा सेठ आहे.